साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळलात? तेलकट साबुदाणा वडाही नको, मग तुम्ही हे साबुदाण्याचे थालीपीठ नक्की ट्राय करा. नमस्कार, मी यामिनी आपल्या फूड्स कॉर्नर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे थालीपीठ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण मिरची आणि जिऱ्याचे वाटण बनवून घेऊया. आत्ता एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा, 2 ते 3 बटाटे उकळून मॅश केलेले, भाजलेल्या शेंगदाण्यांचे कूट, मिरची आणि जिऱ्याचे वाटण आणि मीठ घालूया. आता हे छान मिक्स करून घेऊन एकजीव करूया. यात थोडं 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून त्याचा गोळा बनवून घेऊया. आता थालीपीठासोबतची चटणी बनवायला घेऊया. त्यासाठी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, थोडेसे चवीनुसार मीठ, जिरे आणि थोडंसं 1 ते 2 टेबलस्पून दही घालूया. आता थालीपीठ बनवण्यासाठी तुम्हाला हवा तेवढा मिश्रणाचा गोळा घेऊन कापडावर थापून घेऊया. आता हे थालीपीठ तव्यावर छान भाजून घेऊया. हे थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम केव्हाही लो ठेवायची आणि तूप घालून छान दोघं साईडने खरपूस खमंग भाजून घ्यायचं. आता हे थालीपीठ छान खरपूस भाजले गेले आहे. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि इथे आता आपलं तयार आहे उपवासाचे साबुदाण्याचे थालीपीठ. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.